प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड महान सुंदर सामर्थ्यशाली नावामध्ये आज पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना सलाम. पुन्हा एकदा परमेश्वराची काही वचने घेऊन मी तुमच्या समोर आलो. या तर अगदी थोडक्यात आपण पाहूया देवाचं वचन आम्हाला काय शिकवतं, काय म्हणतं. आपण शिकण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न करूया. फिलिप्पीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि 20वे वचन आम्हाला काय शिकवतं. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं वचन इथं आम्हाला असं सांगते की परमेश्वराचं वचन आम्हाला असं सांगते की आपलं नागरिकत्व तर स्वर्गामध्ये आहे. आणि ज्यावेळेला मी या विषयावरती या वचनावरती मी मनन करतोय तर मला अनेक गोष्टी त्याच्यामधून पाहायला मिळतात. आमचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे. मग आम्ही जर स्वर्गाचे नागरिक आहोत तर पृथ्वीवर काय करतोय. बायबल आम्हाला असं सांगते की आपले नागरिकत्व तर स्वर्गामध्ये आहे आणि आम्ही इथेच बसलोय. आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, सगळे सर्टिफिकेट जमा कर. ती गरज आहे. आम्ही जर इथे भारतामध्ये राहत आहोत तर आम्हाला ती गरज आहे. आमच्याकडे सगळे कार्ड्स असलेच पाहिजेत. परंतु बायबल आम्हाला असं शिकवते की आपले नागरिकत्व तर स्वर्गामध्ये आहे. तुम्ही कुठल्या राज्याचे रहिवासी आहात हे तुमच्या डॉक्युमेंट्सवरून समजतं किंवा ते लक्षात येतं. तुम्ही भारताच्या बाहेर जर जायचं तर तुम्हाला पासपोर्ट पाहिजे, त्या देशाचा विजा पाहिजे, म्हणजे त्या देशाची परमिशन तुमच्याकडे असली पाहिजे. आणि अशा सगळ्या गोष्टी आम्हाला ज्यावेळेला आम्ही या जगात जगत आहोत त्यावेळेला आम्हाला त्या पूर्ण कराव्या लागतात. कागदपत्र आम्हाला सगळे सांभाळावे लागतात किंवा ते आमच्याकडे असले पाहिजे. मग स्वर्गात जायचं तर तिकडे पण काहीतरी द्यावं लागेल, काहीतरी असावं लागेल, तुमच्याकडे काहीतरी आयडेंटिटी असली पाहिजे. त्याशिवाय स्वर्गामध्ये जागा मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. भारतात राहायचंय तरी तुम्हाला सिटिझनशिप किंवा नागरिकत्व असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे. तुमच्याकडे भारताचंच आधार कार्ड असलं पाहिजे. बांगलादेशचं, पाकिस्तानचं आधार कार्ड घेऊन तुम्ही इंडियामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करू शकत नाही. तुम्ही फिरायला जातात तर अमेरिकेत जरी तुम्हाला उद्या फिरायला जायचं तरी तुम्हाला तिथला 3 महिन्याचा 6 महिन्याचाच विजा मिळतो. 6 महिन्यानंतर ते तुम्हाला परत इंडियामध्ये तिथून यावं लागतं आणि तुम्ही स्वतःहून नाही आलात तर ते तुम्हाला तिथून हाकलून देतात. कारण तुमच्याकडे विजा फक्त तितक्याच दिवसांचा असतो. तितक्या दिवसांनंतर तुम्हाला तिथले पोलीस पकडतात आणि तुम्हाला परत आणून प्लेनमध्ये बसवतात आणि इंडियामध्ये तुम्हाला परत पाठवून देतात. आपण बातम्या पाहत आहोत आजच्या दिवसांमध्ये. आत्ताच मध्यंतरी एक बातमी होती की अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी एक कायदा पास केला, तिकडच्या लोकांना प्राधान्य द्यायचंय कामासाठी म्हणून. आणि मग जे इंडियन्स होते त्यांच्या कामावरती गदा आली आणि बरेचसे इंडियन लोकांना तिकडून काढून टाकण्यात आलं. अशी मध्यंतरी एक न्यूज होती. तर मला सांगायचं तात्पर्य काय आहे की आमचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे असं बायबल आम्हाला सांगते. आम्ही आहोत भारत देशाचे नागरिक. आणि मग आता स्वर्गाचं नागरिकत्व कसं ॲक्सेप्ट करायचं किंवा कसं घ्यायचं, आता थोडंसं ह्या विषयाकडे आपण लक्ष देऊया की आम्हाला स्वर्गीय नागरिकत्व कसं प्राप्त होईल. बायबल तर सांगतं की आपले नागरिकत्व स्वर्गात आहे आणि तिथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. आम्ही वाट पाहतोय की नाही ही गोष्ट लांबची आहे. पहिले आमचं नागरिकत्व कन्फर्म आहे का बघूया. आम्हाला इथून कुठे बाहेर जायचं असेल तर आम्हाला पहिले तिकीट बुक करावं लागतं. तिकीट बुक केल्याशिवाय आम्ही कुठल्या गाडीत बसत नाही किंवा कोणी आम्हाला गाडीत फुकटचं बसू पण देत नाही. स्वर्गामध्ये जायचंय म्हटल्यानंतर फुकट आणि सहज ठीक आहे, चला कोणीतरी सांगतोय, कधीतरी चर्चला जातोय, कधीतरी प्रार्थना करतोय, कधीतरी बायबल वाचतोय म्हणून स्वर्गात जाऊ शकताल का? म्हणून स्वर्गाचं नागरिकत्व प्राप्त होऊ शकेल काय? थोडासा प्रश्न आहे. देवाच्या वचनांच्या विरुद्ध वागून आम्हाला स्वर्गाचं नागरिकत्व प्राप्त होईल काय? आमची नॅशनॅलिटी काय आहे? इंडियन नॅशनॅलिटी असताना
नागरिकत्व भारतीय असताना आम्ही पाकिस्तानामध्ये जाऊन राहू शकतो का? भारताच्या बाहेर जायचंय तरी तुम्हाला त्या देशाची परमिशन असायला हवी. इकडे तर तुम्हाला स्वर्गात जायचंय. कधीतरी उठून चर्चमध्ये जाणार आणि म्हणणार की नाही मी स्वर्गीय राज्याचा वारीस आहे. कसं जमेल बरं? 2-4 गाणे गाता यायला लागले म्हणजे स्वर्गात जाण्याचा पास मिळाला काय? थोडस बायबल वाचता यायला लागलं, थोडीशी प्रार्थना करता यायला लागली, थोडीशी सुवार्थ सांगायला जमायला लागली की आम्हाला असं वाटतं आम्ही खूप शहाणे झालो आहोत. देवाचं वचन पाहिजे तसं स्वतःसाठी ट्विस्ट करून स्वतःच्या बुद्धिमत्तेने स्वतःसाठी ते वचन ऍडजस्ट करणारे आम्ही लोक आहोत. बायबल आम्हाला योहानाच्या पत्रामध्ये असं सांगते की ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढेच जातो त्याला ख्रिस्त प्राप्त झालेला नाही. आणि म्हणूनच मत्ते 7:21 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार नाही, तर जो कोणी माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्याचा मात्र होईल. मग आता आज आम्हाला विचार करायचा की आम्हाला स्वर्गाचं नागरिकत्व मिळालंय का, हवंय का, त्याची आम्हाला ओढ आहे का? अमेरिकेत जायचं असेल तर 4-6 महिने आधीपासूनच तयारी करावी लागेल. बॅग पॅक करणार, चांगले कपडे घेणार किंवा पासपोर्ट काढणार, विजासाठी तयारी करणार, 10 वेळा एम्बेसीमध्ये चक्रा मारणार, अनेक गोष्टी कराव्या लागतात. सहज आम्हाला उठलो, तिकीट काढलं आणि लगेच अमेरिकेत गेलो असं होत नाही. स्वर्गामध्ये इतक्या सहजासहजी कशी जाऊ शकतात? एम्बेसीमध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा गेलं तर चालतं का? नाही चालत. त्यांचे अपॉइंटमेंट्स घ्यावे लागतात. ज्या दिवशी अपॉइंटमेंट असेल त्याच दिवशी त्याच वेळेला तुम्हाला तिथं हजर राहावं लागतं. तुम्ही जर त्याच वेळेला तिथे हजर नसाल तर कोणाला तरी दुसऱ्या जो तुमच्या नंतरचा व्यक्ती असेल त्याला पुढे बोलवलं जाईल आणि त्याचा पहिले नंबर लागेल, तुमचा स्लॉट तिथून मागे पडला. मग अशी सगळी प्रक्रिया जर जगामध्ये पूर्ण करावी लागती तर स्वर्गीय राज्यामध्ये जाण्यासाठी किती काय काय करावं लागेल. आम्ही ज्या वेळेला विदर्भी लोकांकडे पाहतो, लोक हजारो किलोमीटर लांब लांब चालत जात आहेत देव प्राप्त करण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी, पाप धुण्यासाठी. अनेक लोक, अनेक प्रकारचे लोक, अनेक जातीचे लोक, अनेक धर्माचे लोक, जे ते आपापल्या आस्थेप्रमाणे किती कठोर तपस्या करत आहेत. मी ज्या वेळेला या गोष्टींकडे लक्ष देतो, पाहतो, त्यावेळेला मला स्वतःला असं वाटतं की मी माझ्या देवासाठी काहीच करत नाहीये की काय. सो कॉल्ड ख्रिस्ती म्हणणारे लोक एक दिवस उपवास करायला पण मागत नाही आठवड्यातला. ते म्हणतात आम्हाला उपवास निघतच नाही, जमतच नाही, करताच येत नाही. कोण आजाराची कारण सांगतं, तर कोण काय कारण सांगतं. आम्ही साधा 1 दिवसाचा उपवास परमेश्वरासाठी करू शकत नाही किंवा आम्ही त्याग करू शकत नाही. देवाच्या वचनांप्रमाणे वागणं लांबच राहिलं. देवाच्या वचनांप्रमाणे वागायची ज्यावेळेला वेळ येते त्यावेळेला जेव्हा मी काही जणांशी बोलतो तर मला लोक असं म्हणतात की आज कोणीच देवाच्या वचनाप्रमाणे वागताना दिसत नाही. मग आम्ही पण का तसंच वागलं पाहिजे? आम्ही का आज देवाच्या वचनाप्रमाणे वागायचे? आम्हाला जग जसं चाललंय ना तसं चालायची आम्हाला सवय लागली किंवा आम्ही त्या जगाच्या अधीन झालेलो आहोत. म्हणून मी वचनांकडे येणार आहे. मी तुम्हाला वचन सांगणार आहे आज. प्रियांनो, जगाप्रमाणे वागताल तर जगातच राहताल आणि शेवट त्याचा नरक असेल. बायबल इथे आम्हाला स्पष्ट सांगते की आपले नागरिकत्व तर स्वर्गामध्ये आहे आणि तिथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहणाऱ्या 10 कुमारिका पण होत्या. त्यातल्या 5 मूर्ख होत्या आणि 5 शहाण्या होत्या. 10च्या 10 जणांची निवड झाली होती. तुम्ही जर आज चर्चला जाऊन आले असाल तर कदाचित तुम्हाला असं वाटेल की नाही मी ख्रिस्ती आहे, मी विश्वास ठेवणार आहे, मी असा आहे, मी तसा आहे, जे काही XYZ तुम्हाला जे काही वाटत असेल.
मी प्रार्थना करतो, मी बायबल वाचतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी सुवार्थ सांगतो. काय तुम्हाला जे काही वाटत असेल ते तुम्हाला तुमच्यापर्यंतच. परंतु बायबल आम्हाला असं सांगते की आम्ही त्या ख्रिस्ताची वाट पाहत आहोत. आमचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे. तर आज आम्हाला आमच्या स्वतःलाच विचारायचं की काय खरंच माझं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे का? प्रकटीकरणात जर गेलात तर 20व्या अध्यायात 15व्या वचनामध्ये असं सांगितलं की ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं सापडलं नाही. बघा, मी वाचतो तुमच्यासाठी. प्रकटीकरण 20:15. ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला. प्रेज द लॉर्ड. ज्या कोणाचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं सापडलं नाही त्याला अग्नीचं सरोवर त्याच्यासाठी राखून ठेवलंय. आता हे जीवनाचं पुस्तक, आपण असं म्हणूया की भारतामध्ये जनगणना होती. दर 5 वर्षांनी 10 वर्षांनी जनगणना करण्याची एक पद्धत आहे. आणि स्वर्गामध्ये देखील जे देवाच्या गौरवासाठी जगतात त्यांची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिली जात आहेत. आणि ज्या वेळेला न्याय होईल, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त वैभवाने येईल, त्यावेळेला ती पुस्तकं उघडली जातील. आम्हाला ते गीत माहित आहे, खुल जाएगी किताबे जब भी हिसाब होगा, इंसाफ का तराजू यीशु के हाथ में होगा. हालेलुया. मग हा प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला वैभवाने येईल त्यावेळेला काय आमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं सापडेल काय? आणि त्या जीवनाच्या पुस्तकामध्ये नाव लिहिलेलं असणं म्हणजे आमचं स्वर्गामधलं नागरिकत्व कन्फर्म आहे हे लक्षात येईल. तर त्या जीवनाच्या पुस्तकात नाव लिहिण्यासाठी काय करावं लागेल? प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये तर सांगितले की नव्याने जन्मल्या वाचून, योहान 3:5 मध्ये असं म्हटले की नव्याने जन्मल्या वाचून कोणाचाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही. पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकणार नाही. पाण्यापासून ज्या वेळेला आम्ही बाप्तिस्मा घेतो आहोत त्यावेळेला आम्ही पश्चाताप करत आहोत. आम्ही पश्चातापाचा बाप्तिस्मा घेत आहोत. काय आम्ही खऱ्या अर्थाने पश्चाताप करत आहोत काय? आमच्या जीवनातली पापं आम्ही सोडायला तयार आहोत काय? चुकीच्या गोष्टींपासून आम्ही मागे फिरायला तयार आहोत काय? आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला विचार करायचा आहे. आम्हाला कोणाकडे पाहायचं नाही. कोण किती पापी आहे आम्हाला काय घेणं देणं नाही त्याच्याशी. प्रत्येकाचा न्याय परमेश्वर करणार आहे. कोण कशा प्रकारे वागतं याच्याकडे आम्हाला पाहायची गरजच नाही. मला माझ्या स्वतःकडे पाहायचंय. मी माझ्या जीवनात कोणत्या प्रकारची पापं करत आहे किंवा कोणती पापं मी केली, कोणत्या पापांसाठी मी किती पश्चाताप केलाय, माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की नाही हे मला आज तपासायचंय. काय माझं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे का हे मला स्वतःला तपासायचंय. आम्ही कोणीच एकमेकांचा न्याय करू शकत नाही किंवा आम्ही कोणीच एकमेकांना दोषही लावू शकत नाही. आज आम्हाला विचार करायचा आहे, काय आम्ही त्या ख्रिस्ताची वाट पाहणारे लोक आहोत का? त्या 5 मूर्ख कुमारिकांप्रमाणे आम्ही आहोत की 5 शहाण्या कुमारिकांप्रमाणे आम्ही आहोत? आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला विचार करायचा. निवड तर 10च्या 10 जणींची झाली होती. त्याही पलीकडे तुम्ही पुढे गेलात तर निर्गमच्या पुस्तकामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये आणि आम्हाला एक सुंदर उदाहरण तिथं पाहायला मिळतं. निर्गमचं पुस्तक 3रा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वर म्हणाला, मिसर देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. आणि तिथेच 10वं वचन असं म्हणतं, तर आता चल तू मिसर देशातून माझे लोक इस्रायल वंशज यास बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. आम्हाला इथे मोशेला झालेलं पाचारण पाहायला मिळतं आणि मोशेला परमेश्वर सांगत आहे की चल मी तुला त्या मिसर देशातून माझ्या इस्रायल वंशजांना तिथून तू बाहेर काढ, माझ्या म्हटलेल्या लोकांना तिथून बाहेर काढ आणि त्यांना मी आशीर्वादित देशामध्ये घेऊन जाणार आहे. दुधामधाच्या देशामध्ये त्यांना घेऊन जाणार आहे. देवाला त्यांना एक नवीन नागरिकत्व द्यायचं होतं. परमेश्वराची योजना होती की त्यांना त्या मिसर देशातल्या त्या गुलामगिरीतून बाहेर काढायचंय. त्यांना त्या
जाचातून त्यांना सोडवायचे. तिथले मुकादम जे काही त्यांना त्रास देत होते किंवा जो काही त्यांचा छळ केला जात होता, त्या सगळ्या विपत्तीमधून त्यांना बाहेर काढायची परमेश्वराने अद्भुत योजना तयार केली. आणि त्या योजनेकडे आम्ही ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळते की परमेश्वराने फारोकडे मोशेला पाठवलंय आणि मोशेनी त्या फारोला ज्यावेळेला सांगितलंय त्यावेळेला फारो ऐकायला तयार नाही. आणि मग त्याच्यानंतर आम्ही तिथे पाहतो की 10 पिढा परमेश्वराने त्या निर्गमच्याच पुस्तकात 7व्या अध्यायापासून आणि 10व्या 11व्या अध्यायापर्यंत पाहिलं तर तुम्हाला तिथे त्या पिढा पाहायला मिळतात. 7व्या अध्यायापासून सुरुवात झालेली पहिली रक्ताची पिढा आहे, त्याच्यानंतर बेडकांची पिढा, उवांची पिढा, गोमाशांची पिढा, मरीची पिढा, त्याच्यानंतर गळवांची पिढा आली, गारांची पिढा आली आहे, टोळधाड त्या देशावरती परमेश्वराने पाठवलेत. आणि त्याच्यानंतर निबिड अंधकाराची पिढा तिथे आली. आणि शेवटची पिढा म्हणजे तिथलचा प्रत्येक एक व्यक्ती जो आहे त्याचा प्रथम पुत्र मारून टाकायचा परमेश्वराने प्लॅन केला. आणि त्याला पुढे आम्ही पाहतो की त्याला वलांडन सण असं म्हटलं गेलंय. तिथं परमेश्वराने अद्भुत योजना बनवली त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी. आणि तिथं त्यांनी सांगितले की एका कोकऱ्याचं तुम्ही बळी द्या आणि त्याचं रक्त आपल्या दरवाजाला लावा, म्हणजे तो मृत्यूचा आत्मा तुमच्या घरामध्ये येणार नाही किंवा तुमच्या घरातलं कोणीही मरणार नाही. ही इस्रायल लोकांसाठी केलेली अद्भुत योजना होती. मिसर देशातल्या प्रत्येक घरातला एक प्रथम पुत्र मरण पावला, परंतु इस्रायलच्या घरातला एकही व्यक्ती मरण पावलेला नाही. आणि त्याला वलांडन सण असं म्हटलं गेले. परमेश्वराने त्याच्या लोकांना सोडवण्यासाठी केलेला प्लॅन आम्हाला तिथे पाहायला मिळतो. परमेश्वराने त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना त्या मिसर देशातून बाहेर काढले. त्यांच्या पुढे तांबडा समुद्र होता आणि तो समुद्र परमेश्वराने दुभांगलेला आम्हाला माहित आहे. परमेश्वर मेघस्तंभ आणि अग्निस्तंभाद्वारे त्या लोकांच्या संगती राहत होता हे आम्हाला माहित आहे. परंतु जर तुम्ही पुढे गेलात त्या लोकांना देव आशीर्वादित देशाकडे घेऊन चाललाय, पण त्यांना फक्त आशीर्वाद पाहिजेत, देव नकोय. मोठी शोकांतिका आजच्या जगामध्ये आम्ही पाहत आहोत. लोकांना फक्त आशीर्वाद हवेत, लोकांना देव नकोय. देवाच्या वचनाप्रमाणे जगायची बिलकुल इच्छा नाही. पण दर रविवारी चर्चला मात्र आम्ही न चुकता जाणार. आम्ही जाऊन पाळकाला भेटणार म्हणजे भेटणारच. तुम्ही चर्चला जाऊ नका असं मी म्हणत नाही. आमचं लक्ष देवाकडे नाहीये. या लोकांना परमेश्वराने बाहेर काढलं. देव त्यांच्याशी तोंड बोलत होता, समोरासमोर परमेश्वर बोलत होता, पण हे देवाविरुद्ध, देवाच्या सेवकाविरुद्ध सातत्याने कुरकुर करणारे लोक होते. गन्नाच्या पुस्तकामध्ये पाहिलं तर आम्हाला कांदे मिळत नाहीत, काकडे मिळत नाही, खरबूज मिळत नाही आणि असे अनेक त्यांनी लिस्ट तिथे मांडली. देवाकडे हट्ट केला, देवा आम्हाला मटण खायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी कुरकुर 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 करण्याचा आत्मा आजही काही लोकांमध्ये तसाच आत्मा आहे. सातत्याने कुरकुर असते आमच्या जीवनामध्ये. आज आम्हाला स्वतःला करेक्ट करायची गरज आहे. या लोकांना 40 वर्ष परमेश्वराने तिथे फिरवलं. जो प्रवास अगदी 11 दिवसाचा किंवा 15-20 दिवसाचाच असं म्हणूया आपण, परंतु तेवढ्या छोट्याशा प्रवासासाठी 40 वर्ष परमेश्वराने त्यांना रानात फिरवले. तुम्ही विचार करू शकता का? तुम्ही कल्पना करू शकता? जो प्रवास फक्त बायबलमध्ये सांगितले की 11 दिवसांचा तो प्रवास होता. काही स्कॉलर असं म्हणतात की तो 20-25 दिवसांचा होता. काही स्कॉलर असं म्हणतात मॅक्झिमम 40 दिवस. पण जो प्रवास 40 दिवसाचा म्हणूया किंवा 20 दिवसाचा म्हणूया किंवा तो 11 दिवसाचा म्हणूया, अगदी एवढ्या महिना 1.5 महिन्याच्या प्रवासासाठी 40 वर्ष फिरावं लागतंय. आणि त्याचं कारण काय? तर फक्त सातत्याने केली जाणारी कुरकुर, देवाच्या सेवकाविरुद्ध, मोशे विरुद्ध, आरोना विरुद्ध केलेली कुरकुर, स्वतःच्या बुद्धिमत्तेप्रमाणे कुठेतरी काहीतरी वेगळंच करायची प्रवृत्ती, देवाच्या आज्ञा मोडण्याचं पाप सातत्याने ते लोक करत होते. आणि त्याचा परिणाम असा झालाय की त्या पिढीतला एकही व्यक्ती दुधामधाच्या देशात
तिकडे आशीर्वादित देशामध्ये गेलेलं आम्हाला पाहायला मिळत नाही. सगळेजण त्या रानामध्ये मरून पडली ती पिढी, असं बायबल आम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. आज थोडासा विचार आपण आपल्या जीवनाविषयी करूया. बायबल आम्हाला असं सांगते की आपलं नागरिकत्व तर स्वर्गात आहे. आम्ही चर्चला जाणारे सो कॉल्ड लोक आहोत, विश्वास ठेवणारे म्हटणारे लोक आहोत. काय आम्ही देवाच्या वचनांप्रमाणे जगतोय का? देवाच्या आज्ञा पाळतोय का? देवाचं वचन काय सांगतं आणि आम्ही काय करतो? स्वतःच्या बुद्धिमत्तेप्रमाणे आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करतोय. आम्ही देवाला बाजूला ठेवलंय. पण आम्ही रोज प्रार्थना मात्र करतोय. देवा तू आशीर्वादितच कर, देवा तू हे काम होऊ दे, देवा तू ते काम होऊ दे, देवा पैशांची व्यवस्था होऊ दे, देवा बिझनेस चांगला चालू दे, देवा संरक्षण कर. तेवढ्या कामापुरतं आम्ही देवाला अगदी वेळेवर नेमलेलं असतंय. देवा तुझ्या दिव्य देवदूतांचा पहारा आमच्या सभोवती सातत्याने असू दे. देवा तू आमच्या गाडीचा चालक आणि मालक हो. अशा प्रकारच्या प्रार्थना आम्ही सातत्याने करत आहोत. काय आम्ही म्हणतो का देवा तू माझ्याशी बोल? काय आम्ही म्हणतो का परमेश्वरा मला तुझं मुख पाहण्याची इच्छा आहे? काय आम्ही त्या देवासाठी त्याग करायला तयार आहोत का कुठल्या गोष्टींचा? आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करायचा आहे. आम्ही परमेश्वरासाठी कुठल्या गोष्टींचा त्याग करत आहोत? आम्ही परमेश्वरासाठी काय करत आहोत? काय माझं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे काय? काय मला गॅरंटी आहे का की माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे? एफिसकारास पत्रामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला तिथे पाहायला मिळेल की परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. एफिसकारास पत्र 1 अध्याय 14 वचन. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वचनाचा विस्तार आहे. तुम्ही स्वर्गीय राज्याचे वारीस आहात. याच्यासाठी तुम्हाला एक विस्तार म्हणून दिला गेलेला आहे, एक चिन्ह दिलं गेलंय आणि ते चिन्ह म्हणजे पवित्र आत्मा आहे. प्रेषित 1:8 मध्ये आम्ही पाहतो की बायबल आम्हाला सांगते की पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, तो तुम्हाला काय करायचं आणि काय नाही ते शिकवेल. हालेलुया. काय आमच्या जीवनामध्ये तो पवित्र आत्मा कार्य करतोय का? आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये विचार करायचा. काय त्या पवित्र आत्म्याला घेऊन आम्ही चाललेले लोक आहोत काय? काय तो पवित्र आत्मा आम्हाला शिकवतोय का? तो पवित्र आत्मा आमच्याशी बोलतोय का? प्रियांनो, तुम्ही चुकलात तरी तो पवित्र आत्मा तुमच्या चुका तुम्हाला दाखवून देईल. तुम्ही पडलात तरी तो पवित्र आत्मा तुम्हाला पुन्हा एकदा उचलून हात देऊन उभं राहायला तो मदत करेल. पण त्यासाठी पश्चातापी प्रवृत्ती आमची असली पाहिजे. आमची इच्छा असली पाहिजे, नाही मी चुकलोय परमेश्वरा, मला तुझ्या वचनाप्रमाणे जगायचंय, तू मला आज परत एकदा मदत कर. तो देव पुन्हा पुन्हा तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. तो परमेश्वर सोडून देत नाही, टाकून देत नाही, त्याग करत नाही, तुम्हाला नाकारत नाही, तुम्हाला झिडकारत नाही. आणि म्हणूनच बायबल सांगते की मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जाणं योग्य आहे. मनुष्य नाकारतील, मनुष्य झिडकारतील, मनुष्य तुमच्या चुका पाहून तुमच्यापासून दूर जातील, परंतु देव तो देव आहे. हालेलुया. तो देव प्रेमळ आहे, तो प्रीतिमय असा परमेश्वर आहे. आणि तो इतकी प्रीती करतो की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पाठवला. आम्ही त्याच्या लायकीचे नसताना, आम्ही त्या पात्रतेचे नसताना त्याने आमच्यासाठी वधस्तंभ सहन केला. ज्या वधस्तंभावर आम्ही असायला आहोत तो वधस्तंभ त्याने आमच्या बदल्यात सहन केलाय. आणि म्हणूनच आपण फिलिप्पिकरास पत्रामध्ये वाचलं, एफिसकारास पत्रामध्ये आपण वाचत आहोत की देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनांच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी. आम्हाला जी मुक्ती मिळाली ती कशी मिळाली? खंडणी भरून आम्हाला मुक्ती मिळाली. परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर आमच्यासाठी बलिदान केला आणि त्याचं जे रक्त वाहिलं ते रक्त म्हणजे आमच्यासाठी भरलेली खंडणी होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आमच्यासाठी रक्त वाहिले, माझ्या देवाने माझ्यासाठी रक्त वाहिले आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे माझ्या पापांची क्षमा झाली, असं पहिले योहान 1:7 मध्ये सांगितलं गेलं.
आणि पवित्र आत्मा आम्हाला वचनाचा विसार म्हणून दिलेला आहे. काय आम्ही त्या पवित्र आत्म्याच्या प्रती सेन्सिटिव्ह आहोत काय? काय त्या पवित्र आत्म्याने आम्हाला चालवावं अशी आम्ही आजच्या दिवसांमध्ये प्रार्थना करतोय का? काय आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा कार्य करतोय का? काय आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे काय? काय आमचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे का? आज विचार करा. आमच्या जीवनात आम्हाला विचार करायची गरज आहे. आम्ही अनेक गोष्टींमध्ये उणे आहोत. नारायण वामन टिळक म्हणतात की मी पुष्कळ अजूनही उन्हा, मी प्रभू मी पुष्कळ अजूनही उन्हा. आम्ही उणे आहोत. आम्ही परिपूर्ण नाही. आम्ही नीतिमान नाही. बायबल सांगते कोणीच नीतिमान नाही, परंतु आम्हाला प्रयत्न करायचा आहे. बायबल असंही म्हणतं 1 पेत्र 1:15 मध्ये देवाचं वचन असं सांगते की जसं मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. काय आम्ही त्या पवित्रतेकडे चाललोय का? काय आम्ही आमच्या चुका सुधारायला तयार आहोत काय? काय आम्ही त्या चुकांपासून, त्या पापांपासून मागे फिरून पुन्हा एकदा आम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आचरण करायला तयार आहोत काय? काय आम्ही आज केलेल्या चुकांसाठी, पापांसाठी पश्चाताप करायला तयार आहोत काय? हा तुमच्या आणि माझ्या जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. फिलिप्पिकरास पत्रामध्ये आम्ही पाहत आहोत की तिथे आम्हाला असं सांगितलंय की आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तिथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत. आणि पुढे असं म्हटलंय, ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त मरणावर विजयी झाला. तो मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याचं शरीर बदललं गेले. त्याचं शरीर गौरवावस्थेतील शरीर होतं आणि त्याच प्रकारे तो तुम्हाला आणि मला रूपांतरित करणार आहे, तो आम्हाला बदलणार आहे, असं बायबल आम्हाला शिकवतं. काय आमचं त्या गोष्टींकडे लक्ष आहे काय? रॅप्चर होईल त्यावेळेला मी रूपांतरित होईल. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर मी मरण पावलो तर जे कबरेमध्ये आहेत ते पहिले उठवले जातील असं बायबल सांगतं. काय मी त्या तयारीमध्ये आहे का की मी प्रभू येशू ख्रिस्त आला तर मी रॅप्चर मध्ये बदलला जाईल? काय आम्ही ती तयारी केली का? या शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही असताना आम्हाला प्रामुख्याने गरज आहे की स्वतःचं आत्मपरीक्षण करायचे. कुठे कुठे मी चुकतोय, कुठे कुठे मी देवाच्या वचनाच्या विरुद्ध वागतोय, ते मला पाहण्याची, मला तपासण्याची गरज आहे. आणि मला स्वतःला करेक्ट करायचंय. हालेलुया. मला जगाला करेक्ट करायला जायचं नाही, मला स्वतःला करेक्ट करायला शिकायचं. मला कोणाचे पाप दाखवायला जायचं नाही. मला माझं स्वतःचं पाप, त्या पापांची कशी क्षमा होईल याच्याकडे मला लक्ष द्यायचं. प्रेज द लॉर्ड. तो प्रभू येशू ख्रिस्त आमचं शरीर रूपांतर करणार आहे. काय आम्ही तयारी केली का त्या रूपांतरासाठी? गलतीकरस पत्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बायबल आम्हाला असं सांगतं की, बघा तुमच्यासाठी वाचतो 6वा अध्याय, जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. प्रेज द लॉर्ड. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला नाशाचं पीक मिळणार आहे. देहासाठी तरतूद करत आहात काय? देह स्वभावासाठी मला असं वाटतंय मग मी हे असं करतो. देवाला काय वाटतंय त्याच्यासाठी काय करताय? स्वतःच्या दृष्टीने स्वतःलाच बरोबर समजताय? देवाच्या दृष्टीने बरोबर आहात की नाही याचा विचार करायला शिकताय का? स्वतःच्या दृष्टीने तुम्ही किती नीतिमान आहात याला काही महत्व नाही. देवाच्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही नीतिमान आहात काय? देवाच्या दृष्टिकोनामध्ये तुम्ही योग्य आहात का याचा आज आम्हाला विचार करायला शिकायचा. मी माझ्या देवासाठी काय करत आहे किंवा मी माझ्या देवाच्या दृष्टिकोनातून कसा असेल? मी देवाला संतोषविणारा व्यक्ती आहे काय? मी देवाची स्तुती, देवाची आराधना, देवाची प्रार्थना, देवासाठी त्याग करणारा व्यक्ती आहे का? बायबलमध्ये पाहिलं तर परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, जो कोणी आपल्या
आई बाप भाऊ बहीण मुलं बाळ पत्नी या सगळ्यांचा द्वेष करत नाही आणि आपल्या जीवाचाही द्वेष करत नाही, तो माझ्या योग्यतेचा नाही असं म्हटलंय. आम्ही तर स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नको नको त्या गोष्टी करत आहोत. देवाला न आवडणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आणि संध्याकाळी येऊन आम्ही म्हणतो परमेश्वरा क्षमा कर. प्रियांनो, आम्हाला बदलावं लागेल, आम्हाला स्वतःला चेंज करावं लागेल. आणि पाप करता करता येशू येशू म्हणत आम्ही नरकाकडे चाललेलो आहोत, हे आम्हाला आज समजून घेण्याची खूप गरज आहे. पाप करता करता येशू येशू म्हणत आम्ही नरकाकडे चाललेलो आहोत. आज या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करा. हा आमच्या जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. येशूला स्वीकारणं, येशूवर विश्वास टाकणं, येशूच्या वचनांप्रमाणे जगणं, याच्यामध्ये सार्वकालिक जीवन आहे. परंतु बायबल आम्हाला असे सांगते की हे मुखाने फक्त येशू येशू म्हणतात, परंतु यांचं अंतःकरण मात्र माझ्यापासून खूप लांब आहे. येशू स्वतः असं म्हणतो. काय आम्ही अंतःकरणापासून येशूला स्वीकारले का? आम्ही फक्त लोकांना दाखवण्यापुरताच धार्मिक आहोत? धार्मिकतेचा मुखवटा परिधान केलेले लोक आम्ही आहोत. मला स्वतःला आज बदलायची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. काय माझं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे का? मी सांगितलं जसं प्रकटीकरण 20:15 मध्ये म्हटलंय, ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं सापडलं नाही त्याच्या अग्नीच्या सरोवरामध्ये टाकण्यात आले. आणि हे देवाचं वचन, हे जिवंत वचन आहे. हे लिहायचं म्हणून लिहिलेलं नाही, हे सत्य आहे. हालेलुया. काय तुमचा याच्यावर आज विश्वास आहे का? काय जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमचं नाव लिहिलेलं आहे का? आज तुम्ही स्वतःला विचारा, स्वतःला तपासा, स्वतःला करेक्ट करा, पश्चाताप करा. आणि परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला ती बुद्धी देव की आमचं नाव आम्ही जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असावं, यासाठी झटलं पाहिजे. येशू एका ठिकाणी स्वतः म्हणतो की भूतं तुम्हाला वश होतात म्हणून आनंद मानू नका, तर तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे म्हणून आनंद करा. हालेलुया. एखाद्या भूतग्रस्तासाठी प्रार्थना केली आणि त्याच्यातलं भूत निघून गेलं म्हणजे तुम्ही देवाच्या आत्म्याने भरलेले आहात, देवाच्या सामर्थ्याने भरलेले आहात, असं त्याचा अर्थ होत नाही. तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे असं त्याचा अर्थ होत नाही. येशूच्या नावामध्ये चमत्कार होतील, येशूच्या नावात भूत पळून जातील. तुम्ही कुठेही येशूचं नाव उच्चारा, त्या येशूच्या नावामध्ये कार्य सिद्धीस जातील, कारण त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. हालेलुया. परंतु काय आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे काय? हा आज मोठा प्रश्न आहे. काय आमचं नागरिकत्व स्वर्गामध्ये आहे का? हा मोठा प्रश्न आहे. आणि जर आज आमच्या बुद्धीला देवाच्या वचनाने स्पर्श केला असेल तर आपण पश्चाताप करूया, आपण देवाच्या वचनांकडे लक्ष देऊया. आमचं नाव त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं असावं, आमचं नागरिकत्व स्वर्गात असावं, याच्यासाठी आज आपण विशेष प्रकारे तयारी करूया. या आपण छोटीशी प्रार्थना करूया, थांबूया आपण इथे. धन्यवाद म्हणतो जिवंत देवा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, आजच्या सुंदर वचनांच्या द्वारे आम्ही तुला धन्यवाद म्हणतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. परमेश्वरा, या वचनांच्या द्वारे तू आम्हाला जे काही शिकवत आहेस त्याबद्दल तुला गौरव देतो. परमेश्वरा, खरोखर आमचं नागरिकत्व स्वर्गात आहे परमेश्वर पित्या, आणि ते मिळवण्यासाठी जिवंत देवा आम्हाला झटता येऊ देत. होय परमेश्वरा, आम्ही विश्वास ठेवलाय, परंतु अनेकदा आम्ही त्या विश्वासाला अनुसरून आम्ही कृती करत नाही. आम्ही तुझी वचनं वाचतो, परंतु त्या वचनांप्रमाणे आम्ही आचरण करत नाही. होय परमेश्वर पित्या, अनेकदा आम्ही तुझ्या वचनांच्या विरुद्ध जातो. परमेश्वरा, तू आम्हाला प्रत्येकाला क्षमा कर. जिवंत देवा, तुला विनंती करतो, आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचं मन, हृदय, अंतःकरण बदल आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुतरित्या कार्य कर. होय परमेश्वरा, आमच्या प्रत्येकाचं परमेश्वर पित्या नाव त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं असावं म्हणून परमेश्वरा आम्हाला प्रत्येकाला झटता येऊ देत. जिवंत परमेश्वरा, आम्हाला अधिक तुझ्या जवळ येता येऊ देत. तुझी स्तुती, आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करता येऊ देत. परमेश्वरा, धार्मिकतेचा मुखवटा धारण करून लोकांना दाखवण्यासाठी, जगात वावरण्यासाठी आम्हाला जगायचं नाही परमेश्वरा. तर जिवंत देवा, तू आमच्याद्वारे संतुष्ट झाला पाहिजे अशा प्रकारचं जीवन आम्हाला जगायला शिकव, अशी आज नम्रतेची विनंती आणि प्रार्थना करतो.
तुला विनंती करतो, हा व्हिडिओ पाहणाऱ्या ऐकणाऱ्या प्रत्येकाला येशूच्या नावात तू आज आशीर्वादित कर. या वचनांच्या द्वारे तू प्रत्येकाची भेट घे. या वचनांच्या द्वारे तू प्रत्येकाचं मन बदल, अंतःकरण बदल आणि प्रत्येकाला अद्भुतरित्या तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनातले प्रश्न, समस्या, संकट, अडीअडचणी, सगळ्या प्रकारचे रोग, आजार, विकार आज या क्षणाला मी येशूच्या नावामध्ये बांधून टाकतो. परमेश्वरा, तुला विनंती करतो, परमेश्वरा अद्भुतरित्या तू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य कर आणि प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हीच आज विनंती आणि प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. धन्यवाद म्हणतो या वेळेबद्दल. सर्व गौरव, आदर, सन्मान, महिमा, प्रशंसा फक्त तुलाच आणि तुलाच देत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व विनंती आणि प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. चला तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, प्रार्थना करा, देवाच्या वचनांकडे अधिक लक्ष द्या आणि हा व्हिडिओ जमेल तितक्या लोकांना शेअर करा. अनेकांपर्यंत देवाचं वचन जाऊ द्या. कारण मी म्हणतो तसं हा जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे. आणि प्रियांनो, आमचं काम आहे की आम्ही देवाचं वचन अनेकांपर्यंत पोहोचवावं. देवाचं वचन हे सजीव आहे, ते जिवंत आहे, ते दुधारी तलवारीप्रमाणे आहे आणि ते अनेकांपर्यंत जाऊ द्यावं, हीच आमची एक तळमळ आहे. आणि म्हणून व्हिडिओ अनेकांपर्यंत शेअर करा. तुम्हाला जर काही शंका कुशंका असतील कमेंट करा. त्याद्वारे मलाही समजेल की काय होतंय, काय नाही होते, तुम्हाला काय समजतंय किंवा नाही समजते ते देखील मला समजेल. आणि काय अजून चेंजेस करायचे, काय अजून करेक्शन करायचे, अजून कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला शिकवायचं, देवाची इच्छा असेल तर त्या गोष्टी देखील आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये करता येतील. चला तर काळजी घ्या. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक्यू.